आज आपण गंजेवाडी गावातील प्रगतशील बागायतदार शिवाजी जाधव, सुदर्शन जाधव, सुदर्शन शिवाजी जाधव यांच्या मळ्यात येऊन प्रात्यक्षिक 8 ते 8 निविष्ठा बनवण्याचं काम केलेलं आहे. तरी त्यामधील शेवटची निविष्ठा मायक्रोन्यूट बनवलेली आहे. तर 2 बकेट घेऊन आपण कशा पद्धतीने बनवले तुम्हाला व्यवस्थित सांगतो. पहिल्या बकेटमध्ये 2 लिटर पाणी गरम उकळलेलं पाणी 2 लिटर घेऊन त्यामध्ये फेरस सल्फेट 750 ग्रॅम घेतलं, त्याला ये द्रावण म्हणायचं. दुसरी बकेट त्यात 6 लिटर पाणी गरम घेऊन त्यामध्ये 1750 झिंक सल्फेट, 300 ग्रॅम मॅंगनीज सल्फेट, 300 ग्रॅम बोरॅक्स आणि 500 ग्रॅम मोरचून आणि 300 ग्रॅम सायट्रिक ॲसिड अशा पद्धतीनं बी द्रावण तयार केलं. शेवटी सायट्रिक ॲसिड आणि मोरचून शेवटी टाकलं. तर या पद्धतीनं मायक्रोन्यूट तयार झालेला आहे. एक नंबर क्वालिटी झालेली आहे. तर शेतकऱ्यांना हे पूर्ण वरदान ठरणार आहे. त्याने चांगलं धाडस करून आज 100 लिटरचं पाठीमागं आपण तयार केलेलं निविष्ठेचं भरून ठेवलं बॅरल. तर सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की अंकुश पाटील साहेबांचं जी काय तंत्रज्ञान आहे शेतकऱ्यांना कमी खर्चात एकदम वरदान ठरणार आहे. तर सगळ्यांनी वापर करावा ही नम्र विनंती. सावरगावच्या कार्यक्रमामध्ये अंकुश पाटील साहेबांचं मार्गदर्शन आम्ही ऐकलं. त्या कार्यक्रमात एकदम झिरो बजेट असल्यासारखं म्हणजे कमी खर्चातली शेती अशा पद्धतीचं तिथं त्यांचं कमी खर्चात दर्जेदार उत्पादन अशा पद्धतीचं त्यांचं व्याख्यान माहिती आम्हाला मिळाली. तर तिथून काही गोष्टी आम्ही लिहून आणल्या आणि पवार साहेब त्यांचे शिष्य आहेत अंकुश पाटील साहेबाचे, जवळगाव येथील आमच्या जवळचंच गाव आहे. त्यांनी वेळात वेळ काढून आज आम्हाला जवळपास 8 प्रकारच्या निविष्ठा बनविल्या. त्यात ह्युमिक ॲसिड आहे, अमिनो ॲसिड आहे, ह्युमिक ॲसिड आहे, अमिनो ॲसिड आहे, लाईम सल्फर आहे, NPK ग्रेड आहे. त्याच्यामध्ये 06020, 05234 फुलविक ॲसिड आहे. आणि हे परत स्टिकर, सिलिकॉन बेस्ड स्टिकर. याचा वापर आम्ही द्राक्षबागेसाठी करण्याचं आमचं नियोजन आहे. आजच तयार केलं. आता उद्यापासून ह्याचा वापर आम्ही सोडण्यासाठी संध्याकाळी 10 तास त्याला तयार व्हायला लागतंय. तर सॉईल ॲप्लिकेशन म्हणून आम्ही त्याला ड्रीपमधून उद्यापासून सोडायला चालू करणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग द्राक्षबागेच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा सगळ्या ह्याचा स्प्रेइंगमध्ये सुद्धा त्याचा वापर करण्याचं आमचं नियोजन आहे. तरी बाकीच्या शेतकऱ्याला आम्ही आवाहन करतो की धाडस करून कमीत कमी खर्चामध्ये दर्जेदार उत्पादन ह्या उक्तीप्रमाणे अंकुश पाटील साहेबांच्या या निविष्ठेचा वापर करावा असं आवाहन करतो. आणि पवार साहेब आल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो.